संजय राऊत बोलतायत तिथे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पडतो तुम्ही पाहिलं असेल की वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्यानं त्या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूला नाळी पोकळीची झाडे दिसत आहेत तुम्हाला, ती कुठे पडल्याचं दिसत नाहीये. झाडं पडली त्या दिवशी, लोकांची घरं पत्रे उडाले, असं काही झालेलं नाहीये. जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, बोटी बुडतात समुद्रातल्या. तसं काही झालं ते दिसत नाही, फक्त पुतळा पडला. पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत. आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत, हे ठाणे कनेक्शन आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन आहे, मी सांगत नाही, या बातम्या समोर येत आहेत. त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन केली पाहिजे, त्याची चौकशी करण्यासाठी. कोट्यावधी शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार झाला या पुतळ्याच्या मागे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे सरकार भ्रष्टाचार करतं आणि पैसे खात आहे, आणि त्या पैशातून तुम्ही परत महाराष्ट्राच्या निवडणुका लढणार आहात, हेच पैसे, याचा काय फक्त निषेध करायचा? निषेध करायचा, थंड बसायचं शंढासारखं. आज मालवणमध्ये मोर्चा निघतो, स्वतः आदित्य ठाकरे त्या मोर्चाला उपस्थित राहत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते त्या मोर्चाला उपस्थित राहतील. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वतः परवा चाललो आहे, बरं का. मी स्वतः 30 तारखेला मी स्वतः मालवणला होते, तेव्हाही आम्ही काही तिथे आंदोलन आणि काही संघर्षाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात त्या करूच. राज्यभरातून तिथे लोक येत आहेत आता, कारण लोकांच्या मनाला, महाराष्ट्राच्या मनाला ही झालेली सगळ्यात मोठी जखम आहे. त्याच्यामुळे हे निषेध विषेध फार तोकडे शब्द आहेत. सर केसरकर कहते हैं कि अच्छा हुआ कि अगर कुछ बहुत अच्छा होना तो इसीलिए शायद ये उनको जूते से मारना चाहिए, लोग मारेंगे. अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं. काही अफजल खानाची औलाद आहे, मेंढ्याने पोसलेली. ही अफजल खानाची औलाद आहे, मेंढ्याने पोसलेली. ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली. या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं, कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं, हा शुभ शकून आहे, यातून चांगलं घडेल. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले. हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे. हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही. हे मिंदे आणि त्यांची जी टोळी पोषण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं, आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी. हा आरोप नाही, सत्य आहे. काँग्रेसच्या काळात एक दुर्घटना घडल्या, संपूर्ण इमारती कोसळल्या, हे देशात प्रथमच घडलं आहे असे राणे बोलतात. त्या माणसाला वेळ लागलाय. अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं. इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला, ऍक्ट ऑफ गॉडवाला, 150 लोक मेले मोरवीला, त्याच्यावर बोला म्हणावं, त्याच्यावर बोला. नारायण राणे, आपण खासदार आहात, आपण एक मराठी माणूस आहात, तुम्ही तरी विचार करून बोला. कोणाची बाजू घेताय तुम्ही, कोणाची बाजू घेताय? हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाड करत. पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झालाय. तुम्ही तिकडले खासदार आहात, तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध, तुम्ही खरे शिवभक्त असाल तर. तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा. आणि ज्याने काम करून घेतलंय आणि ज्यांनी पैसे खाल्ले, त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत. हे ठाणे कनेक्शन आहे.